तालुका अंतर्गत असलेल्या बिरसी या ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी अवैध दारू व गांजा विक्री होत असल्यानं त्या विरोधात आज संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली। यावेळी रावणवाडी पोलीस स्टेशन व बिरसी ग्रामपंचायत अंतर्गत अंमली पदार्थांविरोधी जनजागृती मोहिमेची रॅली काढण्यात आली। यावेळी या रॅलीमध्ये बिरसी ग्रामपंचायत येथील ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थी युवक व महिला देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। गावामध्ये या रॅली दरम्यान दारूबंदीचं आवाहन करण्यात आलं। दारूबंदीसाठी पोलीस विभागाला देखील निवेदन देण्यात आलं। यानंतर गावात अवैध दारू अवैध अंमली पदार्थ विकण्यात आली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असं आश्वासन पोलीस विभागाने ग्रामवासियांना दिलं। काल रोजी ग्रामपंचायत बिरसी येथून निवेदन आलं होतं की अंमली पदार्थ अवैधरित्या इथे घेतले जातात, तर त्याच्याबद्दल आम्ही जनजागृती मोहीमसाठी ग्रामपंचायत बिरसी यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक शाळा मराठी येथील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी आजची रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या कारणाने गावातील लोकांमध्ये अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती करून त्यांचं भविष्य हे सुखकर व्हावं याच्यासाठी, कारण अंमली पदार्थाच्या सेवनामुळे भरपूर कुटुंबाचं नुकसान होतं। त्यांनी जे कमवलेला पैसा वगैरे सगळं याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या खरेदीमध्ये जातं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण ढासळली जाते। या कारणाने आम्ही आजची ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे। हो, एकदम उत्साहामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सर्वांची ही एकच इच्छा आहे की अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री पूर्णपणे बंद झाली पाहिजे। तर मी आमचे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या वतीने यांना पण आश्वासन देतो की असं काही आढळलं तर जे सरपंच साहेब किंवा पोलीस पाटील साहेब सांगतील त्याप्रमाणे इथून पुढे जे असे काही करतील त्यांच्यावरती आम्ही निश्चितच कायदेशीर कारवाई करणार आहोत। रामसिंग पंडेले, सरपंच ग्रामपंचायत बिरसी। आमच्या गावामध्ये खूप तक्रार आम्हाला ग्रामपंचायत प्रशासनाला येत होती की गावामध्ये खूप अवैध प्रकारच्या दारू विक्री किंवा गांजा विक्रीचे प्रकरण हे खूप जास्त वाढले होते। तरुण पिढी बिघडत होती आणि गावामध्ये एक खूप वाईट वातावरण सुरू होता आणि त्याच्यामुळे हे जे आता नवीन युवक आहेत त्यांच्यामध्ये चोरीचे प्रमाण पण वाढलेले होते गावामध्ये। करिता आपण एक निवेदन दिले होतं काल माननीय पोलीस स्टेशन रावणवाडीचे निरीक्षक साहेब त्यांना, आणि त्यांना निवेदन करून त्यांना आम्ही निवेदन असं केलं की गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हायला पाहिजे आणि त्याच्या बंदीकरिता आपलं पूर्ण सहयोग पाहिजे। त्यामुळे त्यांनी आदरणीय वैभव पवार सर यांनी आपलं पूर्ण प्रशासन आज आमच्या जनजागृती यात्रेला दिलेलं आहे आणि त्यांना आम्हाला एक विश्वास दिला आहे आणि की गावामध्ये दारूबंदी आज पूर्णपणे करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या जिथं कुठं आवश्यकता लागेल तिथं आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि असं जे लोक आहेत जे दारू विक्रीचे अवैध प्रकार करतात त्याच्यावर गुन्हा दाखल करायची पण त्यांना जरूरत पडली तर ते पण ते करणार। आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानतो जिल्हा पोलीस प्रशासनाचा की त्यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायत बिरसीला संपूर्ण गाव दारूमुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांचा सहयोग भेटला। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।